नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार जे आता नोंद करणार आहेत, ज्यांच्याकडे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आली आहे। सूचना म्हणजे अशी, आणि ज्यांनी नोंद केलेली आहे, ज्यांना भांडे संच किंवा जे बांधकाम कामगाराकडून काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाची सूचना आहे। महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की आता जे नवीन बांधकाम कामगार जे नोंद आहे ते आता बायोमेट्रिक पद्धतीद्वारे होणार आहे। बायोमेट्रिक पद्धतीद्वारे म्हणजे अशी की तुम्हाला आता अंगठ्याचे ठसे देऊन, आपल्याला आधी कसं होतं डायरेक्ट फॉर्म लिहून द्यायचा होता आणि आपलं नोंद होत होती, पण आता तसं नाही, आपल्याला आता ते ऑनलाईन करावं लागणार आहे बायोमेट्रिक पद्धतीद्वारे। कारण कसं आहे, भरपूर गैरव्यवहार जो आहे या बांधकाम कामगारांमध्ये आढळला आहे। तर विधान परिषदेमध्ये बांधकाम कामगार मंत्री यांनी ही आपली बाजू मांडली आहे की बांधकाम कामगारांची पडताळणी व्हायलाच हवी। तर चला जाणून घेऊया ती काय आहे आणि कशाद्वारे आपली जी आहे बांधकाम कामगार नोंदणी होणार आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, बांधकाम कामगाराच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे, कामगार मंत्री आकाश फुंडकर। त्याच्यानंतर आहे, राज्य सरकारने कामगार, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात व्यापक निर्णय घेतले असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कायदे व धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे। कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य या सर्व बाबींमध्ये शासनाने ठोस कृती आरंभलेली असल्याचे उत्तर कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेमध्ये दिलेली आहे। विधान परिषद नियम 260 अन्वये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री बोलत होते। कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की कामगारांच्या कल्याणासाठी निर्णायक पावले उचलली जात असून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 32 कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्यापैकी 22 योजना थेट डीबीटीद्वारे लाभ देणाऱ्या आहेत। बोगस नोंदणी आणि खोटे ठेकेदार यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसावा म्हणून कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे। 90 दिवसांचे ठेकेदार प्रमाणपत्र बंधनकारक असून संबंधित कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे। प्लॅटफॉर्म वर्कर्स जसे झोमॅटो, गिग वर्कर यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे काम सुरू असून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची तरतूद या कायद्यात राहणार आहे। गिरणी कामगारांसाठी घरांची योजना आता अंतिम टप्प्यात असून कामगार विभागाने 90% पात्रतेची तपासणी पूर्ण केलेली आहे। आता गृहनिर्माण विभागामार्फत घर वाटप सुरू आहे। सुपरमॅक्स व जनरल मोटर्स या कंपन्यांमध्ये कामगारांवरील अन्यायासंदर्भात सुनावणी सुरू आहे। शासनाने कामगारांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असून कंपन्यांना तोपर्यंत कोणताही दिलासा दिला जाणार नाही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही। राज्यात असंघटित कामगारांसाठी संख्या मोठ्या प्रमाणात असून 1,70,00,000 अधिक कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत। त्यांच्या हक्कासाठी 68 व्हर्च्युअल बोर्ड तयार करण्यात केले असून सामाजिक सुरक्षा योजना अंतिम रूपात आणल्या जात आहेत। बोगस माथाडी कामगार प्रकरणावर कठोर कारवाई सुरू आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर SIT चौकशीने अहवाल सादर केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। तर बघा, आता बांधकाम कामगार नोंदणीसाठी आपली बायोमेट्रिक पद्धत वापरली जाणार आहे। म्हणजे अंगठ्याचे ठसे घेऊन आता जे बांधकाम कामगार नोंदणी होणार आहे, म्हणजे नवीन जे फॉर्म आहेत आपल्याला आता ऑनलाईन भरावे लागणार आहेत बायोमेट्रिक पद्धतीद्वारे। तर बघा, आधी कसं होतं, आपल्याला डायरेक्ट फॉर्म लिहून द्यायचा होता आणि आपली जे बांधकाम कामगार नोंदणी होत होती, पण आता तसं नाही, आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीद्वारे बांधकाम कामगार ऑफिसमध्ये म्हणा किंवा CSC सेंटरमध्ये म्हणा किंवा जे काही अन्य सेंटर आहेत त्याच्यामध्ये म्हणा, त्याच्यामध्ये आता बायोमेट्रिक पद्धतीद्वारे आपली बांधकाम कामगार आपला फॉर्म भरता येणार आहे। अन्यथा समजा तुमच्याकडे 90 दिवसाचं ठेकेदाराचं प्रमाणपत्र, काम केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलेलं आहे। आता पडताळणी सुरू आहे। ज्यांनी या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत बांधकाम कामगारामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच मी वाचून दाखवलं आणि तुम्ही पण ऐकलं आहे, समजलं तुम्हाला। आता तुमची जी नोंदणी आहे बांधकाम कामगाराची बायोमेट्रिक पद्धतीद्वारे होणार आहे।
तर हा होता बांधकाम कामगारांमध्ये नियमामध्ये बदल. बघा, समजलं? तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.